धुले के गुलमोहर सरकारी विश्राम गृह में हाल ही में मिले पैसे के मुद्दे पर अब राजनीति गर्मा गई है। इस मामले में अंदाज समिति के अध्यक्ष विधायक अर्जुन खोतकर ने सभी आरोपों को सिरे से खारिज कर दिया है। हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। पण साहेब या ठिकाणी आपले जे सीए साहेब आहेत सचिन आपले खाजगी त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साफ चूक आहे, साफ खोट आहे, त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच। मी माहिती घेतली, त्याला विचारलं तू त्या रूम मध्ये राहत होता का, तर नाही 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता। माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला आहे। आपण कसं बघता त्यांची ही जुनी सवय आहे। थँक्यू। असं होतं की या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही, ती खोली खोलली गेली नाही, बऱ्याच उशिरा नाही, ते आता प्रशासनाचा प्रशासनाचा भाग आहे तो, असं काही नाही। चला, आम्हाला आमचं काम कोणतं आहे, आम्ही कामासाठी आलो। चला।